हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. जो पण या चॅनलला नवीन आहे चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी हा जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्याच्यासाठी मी 200 लाईक्सचं टार्गेट ठेवत आहे. तर चॅनलला जे पण नवीन आहेत प्लीज चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये ही लिंक शेअर करा. तर माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण पाहणार आहोत बोर्डचा पेपर आहे तुमचा. तो पेपर तुम्हाला कसा सोडवायचा आहे आणि किती टाइम मध्ये प्रत्येक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तो व्हिडिओ आज आपण यामध्ये पाहणार आहोत. ओके, जर तुमचा जो पाहिला तर विभाग 1 हा गद्य विभाग आहे पहा. ओके, गद्य विभाग गुण 14. तर पठित गद्य आहे हा सीन पॅसेज होता है. घटक आहे 7 मार्कासाठी आणि 15 मिनिटे याला वेळ द्यावा. हा घटक 7 मार्काचा असतो. ओके, जो पठित गद्य है सीन पैसेज है वो आपको 7 मार्क का आता है. ऐसे आपके रीडर से 2 पैसेज आएंगे. सीन पैसेज हम उसे कहते हैं, वो पूरे 7-7 मार्क के है तो आपको 15-15 मिनिट का ऐसा आपको टाइम देना है. ओके, म्हणजे अर्ध्या तासामध्ये तुमचा पठित गद्य पूर्ण सॉल्व्ह झाला पाहिजे. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई, जो अपठित गद्य आपण म्हणू, जो अनसीन पैसेज हम इसको कहेंगे, जो हमने ये पैसेज देखा नहीं है, अनसीन पैसेज होता है. तर तो तुम्हाला 10 मिनिटात सॉल्व्ह करायचा आहे. हा उतारा 4 मार्काचा असतो आणि 10 मिनिट वेळ द्यावा. अपठित उतारा असल्यानं थोडंसं आपल्याला समजून घ्यायला वेळ लागतो. ये अनसीन पैसेज है, इसे हमें समझना थोड़ा सा हार्ड है, या तो समझ में जल्दी नहीं आता. ओके, आणि यात स्वमत विचारलं जात नाही. जैसे सीन पैसेज में हमें स्वमत पूछा जाता है. ओके, तो अपठित गद्यामध्ये आपल्याला स्वमत विचारलं जात नाही. विशेष म्हणजे याच्यावर आपल्याला सारांश लेखन असतं, जो पत्र लेखनला ऑप्शन आहे. तर अनसीन पॅसेज सिंपल असे क्वेश्चन असतात, त्याला 4 मार्क असतात आणि त्याला तुम्ही 10 मिनिटाचा वेळ द्यावा. ओके, विभाग 2 आहे पद्य विभाग आपण म्हणू. तर प्रश्न दुसऱ्यातला अ असतो हा पद्य विभाग, जो हम कहेंगे पोयम वाला पार्ट. ओके, जो क्वेश्चन आंसर आएंगे हमें 8 मार्क के लिए, उसको हमें टाइम देना है 20 मिनट. अभ्यासक्रमातील कोणती एक कविता दिली जाईल, जो भी आपके सिलेबस में 5 पोयम है, 6 है, तो उसमें हमें एक पोयम दी जाती है. ओके, यासाठी 20 मिनिटे वेळ द्यावा. म्हणजे जी पोयम तुम्हाला दिलेली आहे पॅसेज मध्ये किंवा पोयम दिली जाते आणि त्याचे क्वेश्चन आन्सर करावे लागतात, ते आपण 20 मिनिटात सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. कविता समजून घेऊन उत्तर लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये हा पद्य विभागच आहे. ही आहे रसग्रहणाची कृती. एप्रिसिएशन है. ओके, जो सेमी के लिए 4-4 मार्क का 2 पार्ट अलग अलग है एप्रिसिएशन का, और जो इंग्लिश मीडियम के लिए है पूरा एक 8 मार्क का एप्रिसिएशन है. वेटेज दोनों का सेम है. तर या 2 कविता दिल्या जातात, त्यापैकी तुम्हाला एक कविता चूज करायची आहे आणि ती कोणती तुम्हाला व्यवस्थित त्याची येते किंवा मुद्द्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात की कवितेचं नाव, कवीचं नाव आहे, विषय आहे, कवितेतून तुम्हाला काय संदेश भेटला आहे, शब्दार्थ आहे, असं काही या पोयम मधून विचारलं जाऊ शकतं. याला मुद्द्यावर आधारित कृती म्हणू आपण आणि ती आहे 15 मिनिटाची कृती. एप्रिसिएशन बच्चों को हार्ड लगता है, रसग्रहण खूप हार्ड जातं. रसग्रहणाच्या काही स्ट्रॅटेजी किंवा पोयमचा अभ्यास कसा करायचा त्याची स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर प्लीज कमेंट मध्ये पोयम स्ट्रॅटेजी व्हिडिओ असं टाका, किंवा रसग्रहणाचं 1 शॉट पण मी तुमच्यासाठी नक्कीच लवकर घेऊन येईल. तर पद्य विभागाची 4 मार्काची किंवा जी 8 मार्काची इंग्लिश मीडियमला कृती आहे ती एक 15 मिनिटात 4 मार्काची कृती सोडवा. ओके, आणि जो एप्रिसिएशन जो मुद्द्यावर आधारित असतं ते 15 मिनिट घ्या आणि जो पैसेज में आप लिखते हो सेमी इंग्लिश वो 10 मिनिट. म्हणजे पूर्ण ओव्हरऑल तुम्हाला जो 8 मार्काचा एप्रिसिएशन आहे ते तुम्हाला 25 मिनिटात सॉल्व करायचा आहे. मतलब एप्रिसिएशन को हमें 25 मिनट देना है. आपको ये सब चीजें समझ में नहीं आ रही की कोणता क्वेश्चन आहे, किती वेळ द्यायचा आहे, तर शेवटी एक मी ट्रिक सांगेल की कशा टाईपनं तुम्हाला पेपर मॅनेज करायचा आहे. सिंपल आहे, तर त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत पहा. नंतर आहे विभाग 3. तर स्थूल वाचनचा हा विभाग आहे. गुण आहे त्याला 6 मार्क. तुम्हाला सिलेबस मध्ये 4 स्थूल वाचन आहे, त्यातले 3 स्थूल वाचन, त्याचे 3 प्रश्न पेपर मध्ये येतात आणि 2 आपल्याला अटेम्प्ट करावे लागतात. ओके, तो 2 हमें लिखना है. पुस्तकातील 3 स्थूल वाचन तुम्हाला पाठावर कृती विचारली जाईल आणि त्यात 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तर 6 गुण असतील, 3-3 मार्काला एक प्रश्न आहे. तर स्थूल वाचनसाठी तुम्ही 15 मिनिट वेळ द्यावा. 15 मिनिट हमें स्थूल वाचन के लिए रखना जरूरी है. नेक्स्ट विभाग 4 भाषा अभ्यास आहे. व्याकरण आपण ग्रामर म्हणू त्याला. तर 16 मार्काचं त्याचं वेटेज आहे.
ओके, तो सेमी है, इंग्लिश मीडियम है, सेम है उसका वेटेज, उसका मतलब टाइमिंग भी हमें सेम 15 मिनट। ग्रामर हमें 15 मिनट्स में सॉल्व करना है। ओके, ओनली 15 मिनट हमें है वो ग्रामर को देना है। जो भी आपके टाइप है दोनों के अलग अलग है, वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर इंग्लिश का है, सेमी का समास शब्द सिद्धी है। ओके, तर त्याच्यासाठी 15 मिनिट ग्रामरसाठी तुम्ही वेळ द्यावा। नेक्स्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असा जो भाग आहे रायटिंग स्किलचा भाग, उपयोजित लेखन आपण म्हणू। पत्रलेखन आणि सारांश लेखन दोन विचारलं जातं, त्यातून आपल्याला एक अटेम्प्ट करायचं। हमें पत्र या सारांश दोनों में से हमें एक अटेम्प्ट करना है, सबसे बेस्ट रहेगा पत्र। रायटिंग स्किलचा वन शॉट सिरीज मी लवकरच घेऊन येत आहे। ओके, तर पत्र लेखन आहे, सारांश लेखन आहे, दोन्ही मधून एक अटेम्प्ट करा 6 मार्कासाठी। उसको हमें देना है 15 मिनट। ओके, 15 मिनट हमें उसको देना है। फॉर्मेट होता है, फॉर्मेट के हिसाब से हमें लेटर राइटिंग करना होता है और 15 मिनिट सफिशियंट है। ओके, नंतर प्रश्न क्रमांक 5 आ मधलं जर आपण पाहिलं तर जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे आणि कथा लेखन आहे। तर या तिन्ही मधून तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आहे, तर एक कंपल्सरी आपल्याला जाहिरात करायचाच आहे। ओके, ऍडव्हर्टाइज हमें कंपल्सरी करना है आणि बातमी आणि कथा या दोन्ही मधून एक कृती करायची आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये ज्या 2 कृती आपण सॉल्व करणार आहोत त्याला आपल्याला द्यायचे आहे 25 मिनिट। 25 मिनिट में हमारा जाहिरात आणि बातमी किंवा जाहिरात आणि कथा असं झालं पाहिजे। नेक्स्ट है आखिरी वाला जो पार्ट है, हम इसे कहेंगे निबंध लेखन। जो लिखना होता है 8 मार्क सगळ्यात जास्त वेटेज आहे रायटिंग स्किल मध्ये। तर यामध्ये प्रसंग, आत्मवृत्त आणि वैचारिक लेखन आहे। फक्त एक कृती आपल्याला यामध्ये अटेम्प्ट करायची आहे पेपरमध्ये। तर एक कृती तुम्ही आत्मवृत्त लिहित असाल, प्रसंग लेखन लिहिणार असाल किंवा वैचारिक, तर 25 मिनिट आहे। ओके, ऐसे राइटिंग के लिए हमें 25 मिनिट देना जरूरी है। ओके, तर असा हा वेटेज आहे जो तुमच्या सॉरी टाइम मॅनेजमेंट आहे प्रत्येक प्रश्नाचा वेगवेगळा आणि प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे त्यामध्ये मी फिक्स म्हणजे सांगितलेलं आहे। आणि शेवटचे जे 10 मिनिट आपले उरतात तर ते आपण पेपर चेकिंग साठी देणार आहोत। ओके, आपका पेपर रहेगा म्हणजे 3 तास आणि 10 मिनिटाचा आपला पेपर असेल। ओके, तर 10 मिनिटं जे आपले शिल्लक राहतात ते आपण पेपर चेकिंग साठी देणार आहोत। आणि मी एक ट्रिक सांगते, जर तुम्हाला हे समजत नसेल की 15 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट कशाला आणि कोणत्या प्रश्नाला द्यायचा, तर सगळ्यात म्हणजे लक्षात ठेवा की पहिले जे 4 विभाग आहेत 1, 2, 3 आणि 4 आणि हा शेवटचा विभाग आहे जो 5वा विभाग, तर पहिले जे 4 विभाग आहेत त्याला तुम्ही 1.5 आवर द्या आणि रायटिंग स्किल जो आहे आपला त्याला तुम्ही 1.5 आवर द्या। जर तुम्हाला हे सगळं कळलं नसेल की कोणत्या प्रश्नाला किती मिनिट द्यायचे, तर पहिले 4 विभाग तुम्ही 1.5 तासात सॉल्व करणार आणि नंतरचा जो एक शेवटचा विभाग आहे आपला रायटिंग स्किलचा विभाग तो तुम्ही 1.5 तासात असा सॉल्व करणार। ओके, तर हा जर व्हिडिओ कुणी एंड पर्यंत पाहिला असेल तर प्लीज तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याला पण त्याचा म्हणजे उपयोग होईल। ओके, तर भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि तुम्हाला जे पण व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये प्लीज म्हणजे मेंशन करा कि मैम एप्रिसिएशन वगैरह जो भी है उसका भी मैं जल्दी ही स्ट्रेटेजी वीडियो लेकर आती हूँ। थैंक यू।